तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे CNG भरण्यासाठी. काल गाडीमध्ये आपण CNG भरलेलंच नव्हतं, त्याच्यामुळं आज आपण भरून घेऊयात CNG. बघू आता नंबर लवकर लागतोय का, किती वेळ लागतो अजून CNG भरण्यासाठी. CNG पंपावर पोहोचलेलो आहे. आता लाईन तर नाही आहे, 2-3 गाड्या आहेत पुढे, होईल लगेच. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं. तर आपण काल एक व्हिडिओ टाकला होता आपल्या चॅनलला, यूट्यूब चॅनलला. तर आपण काल असं बोललो होतो की आपण आज मंगळवारपासून आपण पार्ट टाइम ब्लॉगिंग सुरू करणार आहे, ऑल ओव्हर रिगार्डिंग. तर आज आपण सुरू करतोय, पण आता वाजलेत 9 वाजलेत, त्याच्यामुळं उशीर पण खूप झालेला आहे स्टार्ट करण्यासाठी. पण आपण करूयात, 9 वाजता सुरू करू आणि बघूया, म्हणजे 9 ते 12 पर्यंत करूयात. बघू किती आपला बिझनेस होतोय वगैरे काय. तर चला स्टार्ट करू. आता मी याला उबेरला लॉगिंग जातोय आणि आपले ब्लॉग आता रेग्युलर येतील. आज डे 1 आहे, तर आपण सर्वांनी ब्लॉग कंटिन्यू बघा. चला तर आपण आता स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आता सुरू आपण केलंय, लॉगिंग गेलोय आपण उबरला आणि सध्या आता मी वाघोलीमध्ये आहे, वाघेश्वर मंदिरापाशी. तर बघूया आता बुकिंग कुठली आपल्याला पडली होती एक वाघोलीतून, पण आउटसाईड होती थोडी, त्याच्यामुळे तिकडची आपण ॲक्सेप्ट नाही केली. बघूया पुणे स्टेशन वगैरे एअरपोर्ट साईडचे आपण घेऊया स्टार्टिंगला. तर मित्रांनो, आपण व्हिडिओ काय बनवता नाही आला, कारण पहिली ट्रिप पडली. आपल्या 2 ट्रिप झालेले आहेत कंप्लीट. तर आता आपण पहिली ट्रिप डिकेतनॉल आहे ना वाघोलीतलं, तिथून खराडीमध्ये पडली होती छोटीशी, एक 3 ते 3.5 किलोमीटरची होती. एक 140 रुपयाची ट्रिप उचलली ती, आणि तिथून लगेच 100-200 मीटरवरून तिथून लगेच एक दुसरी पडली पुणे स्टेशनची. मग तिथून उचलली ट्रिप, मग डायरेक्ट आता इथं आलेलं पुणे स्टेशनला आहे. आता बघू आपण इथून कुठं पडते का ट्रिप. आताच एक पुणे स्टेशनवरून एक भेटलेली ट्रिप आपल्याला, गो सिड्यांची. चांगली ट्रिप आहे. चाललोय आता कस्टमरला पिकअप करायला. स्टेशनवरनं नाही, म्हणजे स्टेशनच्या थोडंस इकडं बाहेर आहे. इथून 1 किलोमीटर आहे. तर चाललोय आता आपण पिकअप करायला. चला आता बघू, आपण ड्रॉप केल्यावर सांगतो तुम्हाला. पिकअप लोकेशनला पोचलोय आपण. बदमाशी नहीं करना है, क्या नहीं करना है. आपल्याला पुणे स्टेशनवरून फुरसुंगीला लागली होती एक ट्रिप. तिथे एवढं मेन्शन नव्हतं बरं का की फुरसुंगीलाच आहे म्हणून, नाहीतर आपण उचलली नसती ट्रिप. चांगली होती तशी, गो सिड्यांची ट्रिप होती आपल्याला, त्याच्यामुळं उचलली. आणि रेट पण चांगला होता. एक 11 किलोमीटरची ट्रिप होती फुरसुंगी. जस्ट सोडला आता कस्टमरला. कस्टमर चांगले होते बरं का, त्यांनी आपल्याला एक्स्ट्रा 50 रुपये पण दिलेले आहेत, म्हणजे एक 300 प्लसची ट्रिप झाली आपली. तर आता बघतो इथं फुरसुंगी, पण तरी बघू, भेटली तर चांगलीच आहे. हडपसर साईडची शक्यतो भेटत नाही इकडे ट्रिप. आता बघू, आलोय खरं इकडे तर, नाहीतर मग इथून काय हडपसर जवळच आहे.
मग जाऊ तिकडेच हडपसरला. एक आता लगी ट्रिप पडली. 1 किलोमीटर पिकअप आहे इकडं फुरसुंगीलाच. मांजरीची पडलेली ट्रिप आपण ॲक्सेप्ट केलेली. आता ट्रिप चालू आहे आता पिकअप लोकेशनला. 1 किलोमीटर दाखवते. बरं झालं भेटली, नाही तर इकडून लवकर ट्रिप म्हणजे भेटतच नाही फुरसुंगीतून. पण नशीब भेटली, ट्रिप चांगली भेटली. बघू आता जाऊया, कस्टमरला पिकअप करू आणि ड्रॉप करू मांजरीला. बघू. तर आत्ताच सोडले आपण कस्टमरला. मांजरीमध्ये सोडलेलं आहे. फुरसुंगीवरून ट्रिप होती. मला वाटलं की आता तिकडून ट्रिप काय पडत नाही, कारण आपण म्हणजे त्या साईडला जास्त करून तर जात नाही. या साईडला आपण पिंपरी साईड, वाकड किंवा म्हणजे असं पुणे स्टेशन वगैरे, म्हणजे आपण त्या साईडला जास्त करून असतो ट्रिपसाठी. इकडे तर नसतोच जास्त करून, मांजरी वगैरे नसतो. झाली आता ट्रिप एंड झाली. तर इथं आपण थांबलो, इथं गाडी लावली साईडला आणि आपण सोलापूर हायवेलाच आहे, त्याच्या पुढे. आता बघू इथं काय ट्रिप वगैरे लागत तर नाही आहे. 15 मिनटं झाले इथं थांबलोय. आणि आता इथून हडपसर आहे, जवळच आहे. 3 किलोमीटर इथून हडपसर गाडीतळ म्हणून. तर आता बघूया आपण जाऊया तिकडं असंच MT. जर ट्रिप पडली तर उचलू, नाहीतर मग जाऊ तसंच MT. आणि मग तिथून खराडी वगैरे लागन आणि तसं आज मग तिथून पुढं मग वाघोली. बघूया काय होतंय. तर आता आपण हडपसर गाडीतळच्या पण इकडं आलोय, पुढं मगरपट्ट्या साईडला. कारण तिथून काही ट्रिप नाही पडली, तिथून आपण डायरेक्ट MT चालू इकडं. आता म्हणलं पुढं मगरपट्टा आणि पुढं सीझन मॉल आणि अमिनोर मॉल, तिथून बहुतेक लागेल मला. वाघोलीची ट्रिप लागली की मग डायरेक्ट घरीच जातो. मग आता 11:30 झालेत, त्याच्यामुळं तसं आज उशीर पण झाला होता आपल्याला लॉगिंग करण्यासाठी. 9 ते 9:15 पर्यंत मी वाघोलीमध्येच होतो, त्याच्यामुळं आज लेट पण झाला होता. पण ठीक आहे, तरी बघू. आज आपला पहिलाच दिवस होता पार्ट टाइम मध्ये. बघू आपण अजून तर खूप लांब जायचंय. काही नाही एवढं. 11:30 झाले जाता आणि आता आलो इथं यायला मगरपट्टा साईडला. आता पुढे सीझन मॉल आहे, येईल तिथं आपण थांबू थोड्या वेळ. जर ट्रिप लागली, 10 मिनिटं ट्रिप लागली तर ठीक आहे, नाहीतर मग डायरेक्ट MT जाऊ आपण. लागेल तसा अंदाज आहे, तसा लागेल म्हणून. ठीक आहे, बघू काय होतंय पुढं. तर मित्रांनो, आपण पोचलो इथं सीझन मॉल पाशी, थांबलो इथं. बघूया, ट्रिपची वाट बघतोय. डायरेक्ट वाघोली पडली तर चांगलं होईल, मजा येईल. पडते का नाही माहित नाही. इथं बघा समोरच आहे मॉल किंवा आणि दुसरं सीझन मॉल. इथून पडेल मला वाटतंय असं. अजून एक 5-6 मिनिटं इथं आपण थांबू, नाहीतर मग निघू डायरेक्ट तिकडे खराडीला. बघू पण काय होतं. मला तर असं विश्वास आहे की पडेल ट्रिप म्हणून. तर बघूया, थोडा वेळ वेट करू. पडली तर ठीक, पडेल वाटते असं मला, पडेलच. ट्रिप उबेर कडून ट्रिप काय भेटलेली नाही. तर आपल्याला एक प्रायव्हेट भाडं भेटलं होतं हडप. एक 300 रुपयाचं होतं भाडं. वाघोशरपाशी सोडायचं होतं. जस्ट आता सोडले मी कस्टमरला आणि आता चाललोय घरी. तर तुम्हाला मी घरी गेल्यावर सांगतो की आजचे किती झाले आपले, काय जाय किती झाले अर्निंग वगैरे, ते रिगार्डिंग थोडंसं बोलतो. ठीक. तर मित्रांनो, आपण फायनली घरी पोचलोय. आता वाजले 12 वाजून
15 मिनटं. तर आपल्याला हडपसरमधून काय ट्रिप नाही भेटली होती. ट्रिपा पडत होत्या पण धानोरी कोंडवा त्या साईडला. मी म्हणलं मग एवढ्या लांब जाऊन काय फायदा आहे. मग तिकडे जर गेलो असतो तर लेट खूप झाला असतं. म्हणजे असे भरपूर पडायचे स्वारगेट वगैरे. पण तिकडचे आपण ॲक्सेप्ट नाही केली. आपल्याला वाघोलीची पाळायची होती पण झाली नाही. मग आपल्याला तिथून एक आपल्या इथून मगरपट्ट्यामधून एक प्रायव्हेट ट्रिप पडली वाघोलीची, वाघोशरपाशी. तर तिथं जस्ट सोडलं. तर आपली आजची अर्निंग झाली आहे उबेरची काहीतरी 725 रुपये झालेली आणि प्रायव्हेट 320 रुपये. म्हणजे किती झाले, एक 1100 पर्यंत पकडा. 1100 झाली. तर आजची आपली अर्निंग 1100 रुपये झाली. तर सुरू केलं तर आणि 12 वाजता संपलं. 12:30 वाजले आता. 12:20 झालेत सध्या. तर आता आपण नेक्स्ट टाइम किंवा म्हणजे उद्यापासून आपण थोडं चांगलं अर्निंग करण्याचा प्रयत्न करू. जेणेकरून म्हणजे आपण जेवढं लवकर जाईल तेवढं आपलं इन्कम वगैरे जास्त होणार आहे. तर ठीक आहे. तर आजचा आपण ब्लॉग आपण इथंच एंड करूया.